हॅलो भैया गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येऊला. हा इकडे नाक्यावर एक कुत्रा आणि कुत्रे चिपकलेले लेकर त्यांना दगड मारू राहिले. लवकरात लवकर अँब्युलन्स पाठवून द्या तिकडे. पाठवता का मी येऊ तिकडे? नॅचरल प्रोसेस आहे भैया, आता पावसा पाण्याचं होत राहतंय असं का? मग ते तुमच्या दवाखान्यामध्ये म्हातारा ऍडमिट आहे ना, त्याच्या नाताला पास करून टाका. गरीबाचं पोरग आहे, त्याचे 2 विषय राहिलेले पास करून टाका. आणि त्याची फीस बीस काय बाकी असन तर ती बी भरून टाका. भरता का मी येऊ तिकडं? करताना पास उग मी तिकडे आलो तर राडा होऊन जाईल, त्याच्यामुळं करून टाका. अरे भैया भाड्या हॉस्पिटल आहे, कॉलेज नाही. असं का? मग इकडे शांतीनगर मध्ये लाईट का बरं नाहीये? टाकता का मी येऊ तिकडं? 2 मिनिटात आली पाहिजे, टाका लवकर का मी येतो नाही तर तिकडं. ये भडम्या, आता तू ये. ते कुत्रम कुत्री जशी चिपकले ना तसं आपण दोघं चिपकून मग टाकतो लाईट. सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व. मग काय म्हणतात, तर तब्बल 4 दिवसानंतर उन्हाचे दर्शन झाल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या पावसाळ्यामध्ये जमिनीवर बेडकं उड्या मारताना कमी दिसायलेत, कारण ते इंस्टाग्रामवर उड्या मारायलेत. त्यापैकीच एक बेडूक म्हणजे ये भैया गायकवाड. अरे शिवकुन मोठे होण्यापेक्षा बंगाल गोळा करून मोठा. या चमनचे फॉलोअर वाढणं म्हणजे या वर्षाची दुसरी सगळ्यात घाण गोष्ट आहे. पहिल्या नंबरवर अजून पण चंगळ्याच आहे. तर भैयाला मागून पुढून वरून खालून इकडून तिकडून सगळीकडून घेऊ. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, दुसरं काय नाही, मज्जा येणार आहे भाई. भैया गायकवाड बोलतो होता, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येऊला. कुठे आहे तुम्ही सध्या? मारतो का काय भाई त्याला फोन मध्ये घुसून? हा ते तेवढं ते रोडचं काम करणार आहे का नाही? ते पोरं ते शाळेचं ते कंपाऊंडचं काम राहिलंय, ती पोरं किती पुढे मारू राहिले, काय आहे का नाही तिथं? हा नाही करणार आहे का नाही सांगण्यात मी येऊ तिकडं. अहो भैया गायकवाड, 2 शब्द बोलतो तुमचा मान ठेवून. काय करणार तुम्ही इकडे येऊन? आणि कपडे काढून काऊन बसले? कोण गेलं तुम्हाला? आम्ही येडे का? हे म्हणजे आम्ही येडे? अरे नाही भैया गायकवाड, तुम्ही कसे येडे भाई? नाही, तुम्ही बिलकुल येडे नाही, तुम्ही येडे झवे. तुम्ही म्हणसाल तू कसं काय कोणाला असं येडं झवा म्हणू शकतो, तर तुम्ही हे बघा, तुम्ही पण म्हणशाल ना बांस की बंसी न सोने कसरिया, गान में डंडा दे, गान में डंडा दे. मला तर तुमचा राग यायलाय. ज्याला रोज 2 टाइम गोळ्या आणि मार पाहिजे त्याला तुम्ही लाईक आणि फॉलोअर द्यायले. शी भाई. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जे भैया शेठ गायकवाडचे व्हिडिओ बघता तुम्हाला वाटतं ते लय श्रीमंत आहे. नाही भाऊ, आम्हाला नाही वाटत हे लय श्रीमंत आहे. खिशात नाही आनंद बाजीराव मनासारखे चाळे यायचे. तसं काही नाही, माणूस एकदम साधा भोळा आहे. हा माहिती आहे भाई आम्हाला तुमचा भैया किती भोळा आहे. आणि भोळा आहे तर मग भोळ्यासारखं आहे ना, दिसाय भोळा गांजा चोळा. तर बघायचं असेल तर हे बघा तुम्ही, साधं उदाहरण आहे. लाईव्ह शर्ट फाटलेलं आहे. घरचे म्हणले होते ना नीट वाग दिवाळीला कपडे घेऊन देतो, म्हणले होते का नाही? पण नाही, आम्हाला किंग मेकर ग्रुपचा अध्यक्षच व्हायचंय. नाही वागला नीट, केली ज्ञान गेलेली चाळी. मग आता घालावं लागते असे कपडे. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी तुमचा लाडका भैया. अरे कोण म्हणलं भाई तू आमच्या लाडाचा आहे? उगाच का आंबा खाल्ला पाडाचा आणि मी तुमच्या लाडाचा? मला पोरांनी रात्री मारलं, पाठीला वगैरे लागले, तोंडाला थोडं लागलेलं आहे, एक डोक्याला थोडं लागलेलं तुम्ही बघू शकता. आणि आता याला बघून वाटायला झालंय की याला कुणी मारला असन, पण आता भैया गायकवाड म्हणायलेत म्हणल्यास खोटच असन. तरी पण भाई कोणी याला जर मारलंय खरंच तर त्याला मला एवढं सांगणं की असं कोणाला मारू नये. हा आहे त्यात लायकीचं, पण असं तोंडावर नाही मारू, गांडीवर मारायचं. अरे भैया गायकवाड, तुम्ही भाकर पण खाता का? आम्हाला वाटलं फक्त गू खाता. माणूस रोज जेवण करताय तरी भैयाला जेवायची ऍक्टिंग जमाय ना. नको भाऊ नको करू गरीबाची ऍक्टिंग, लोक रडायलेत. आणि तुला गरीबासारखं जेवायची ऍक्टिंग करायची होती, येड्या भोकावानी नाही. मोठी दाटी म्हणते जेवताना घाण बोलू नये, पण भैया गायकवाड तर घाण करायला जेवताना. दादा ऐका ना, आज तो मुलगा नापास झालेला आहे. काय कारणामुळे नापास झालाय? हॅलो, तो मुलगा आज नापास झालेला आहे. त्याची मला 2-3 कॉल आले, त्याची फी वगैरे सर्व भरपूर आहे. अरे अनपड माणसा, फीस भरली म्हणजे पास होत नसते, त्यासाठी अभ्यास बी करावा लागतंय. तू तर कधी केला नाही, पण दुसऱ्याला तरी करायला सांग. सगळे तुझ्यासारखे अनपड ज्ञान गेलेले तर नाही राहू शकत. फीस भरली म्हणे पास करा. अबे घटक चाचणीमध्ये नापास होणारा तू निघलात दुसऱ्याला पास करायला. हे भंगार बघ स्वतःला समाजसेवक समजतंय आणि समाजसेवकच्या नावाखाली फेक कॉल करून लोकांना येड्यात काढतंय आणि म्हणे किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. खरं तर समाजाला याच्या सेवेची गरजच नाही, यालाच औषधिक सेवेची गरज आहे. भाऊच्या 2 एकदम घाण सवयी आहेत. एक म्हणजे व्हिडिओ मध्ये घडी घडी थुकणं आणि दुसरं म्हणजे इंस्टाग्रामवर हागणं.
बंद कर भाऊ. येवला स्टेशन रोडला लाईट का बरं नाही? सोडता का नाही ती येऊ तिथं? नाही येऊ का लगेच सोडता का नाही? आमचं काम चालू इथं कार्यक्रमात आहे. सोडता का नाही लवकर? नाही लगेच सोडा फोन चालू राहू लगेच सोडा. हो सोडा लगेच सोडा. हो बोक्यात डोळे झाकून दूध पेतय तर त्याला वाटतंय मला कुणी बघना. हे चमन म्हणते मी समाजसेवा करतो. ही आहे तुझी समाजसेवा? लहान लेकरं गोळा करायला, व्हिडिओ करायला, त्यांना लाईट बंद करायला लावायला आणि मग त्यात लहान लेकराला लाईट चालू करायला लावायला. ही आहे तुझी समाजसेवा? आम्ही ते लहान लेकरं तुझ्यापेक्षा जास्त हुशार असते. जसं बटन दाबून यांनी लाईट चालू केली ना तसंच या बंद पडक्यात दिमागाचं बी बटन दाबा आणि याच्या दिमागात थोडा प्रकाश पाडा. मला काम नाही का? मोकळायचे तू. आता इथपर्यंत तुम्हाला कळलंच असेल की हे सगळे याचे नाटक आहे भाई. काय समाजसेवा करत नाहीये, काय नाही करत, फक्त फेमस व्हायसाठी फालतू चाळे करताय. पण मॅटर सिरियस कधी होतंय बघा, जेव्हा या चुत्याची चुत्यागिरी काही जणांना खरी वाटते. याला नाही अक्कल, हे फेमस व्हायसाठी काही फालतू चाळे करायले, पण काही जणांना हे खरंच वाटतंय. भाई मी एका जणाची कमेंट बघितली, म्हणजे काही भोळे लोक याला प्रामाणिक समजायलेत. त्यांना माहितच नाही की हे किती बाराबोडीच आहे. सरळ म्हणाय गेले ते भोळ्या लोकांना फसवायले आणि काही जण याला डोक्यावर घ्यायलेत. भैया गायकवाड, ज्या भैया गायकवाडला काही दिवसापूर्वी येण्यासाठी पैसे नव्हते, तो भैया गायकवाड भाऊ माझ्या शॉपवर जुन्या. या भाऊचं तर आता एवढंच काम राहिले, कोणी बी चुत्या फेमस झालं की त्याची चाटा. अरे थोडी तर अक्कल असावं, आपण कोणाला फेमस करायलो काय? एक अनपड पोरग इंस्टावर यायले आणि काही गॅंग गेलेलापणा करायले. न त्याला क्रिएटिव्हिटी माहित आहे न त्याच्यामध्ये काही टॅलेंट आहे. झालं व्हायरल की आले भाई अशी चाट. गरीबाचं पोरग फेमस झालं. पोरग खूप भोळे मेहनती आहे. त्या अंग दाखवणाऱ्यांना सपोर्ट करण्यापेक्षा याच्यासारख्या गरीबाला करा, सपोर्ट करा, गरीबाला करा, सपोर्ट करा. गरीब अबे चुत्या बनवायले ते तुम्हाला आणि तुम्ही हैद बी. तर बस झालं भावांनो. व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल, मला माहिती आहे आवडलाय, तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला बी सपोर्टची गरज आहे भाई, तर सपोर्ट करा. मी बी गरीब आहे. भेटू लवकरच.